श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज आपण श्री स्वामी समर्थांच्या एका अत्यंत मौल्यवान शिकवणीबद्दल जाणून घेणार आहोत. ही शिकवण प्रत्येक माणसाच्या जीवनाला योग्य दिशा देणारी आहे. चांगले कर्म हे कधीच वाया जात नाहीत. हे वाक्य ऐकायला खूप साधे वाटते, पण त्यामागे संपूर्ण जीवनाचे तत्वज्ञान दडलेले आहे. आजच्या या काळात अनेकांना असा प्रश्न पडतो, मी कोणाचेही वाईट करत नाही, तरीही माझ्याच आयुष्यात संकटे का येतात? मी प्रामाणिकपणे काम करतो, पण यश दुसऱ्यांनाच का मिळतं? मी लोकांना मदत करतो, पण माझी गरज असताना माझ्यासाठी कोणी उभे राहत नाही. जर तुमच्या मनातही असे प्रश्न येत असतील, तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कर्माचा नियम अटळ आहे. या संपूर्ण सृष्टीमध्ये एक नियम कधीच बदलत नाही, तो म्हणजे कर्माचा नियम. जसे बी पेरल्याशिवाय पीक उगत नाही, तसंच चांगलं कर्म केल्याशिवाय चांगलं फळसुद्धा मिळत नाही. पण प्रत्येक बी ही लगेच उगवतसुद्धा नाही. आंब्याचे झाड फळ देण्यासाठी अनेक वर्ष लागतात, तसेच आपल्या चांगल्या कर्माचे फळही योग्य वेळ आल्यावरच मिळते. श्री स्वामी समर्थ सांगतात, संयम ठेवा, श्रद्धा ठेवा आणि कर्म करत राहा. फळाची अपेक्षा ठेवू नका. आज आपण मदत करतो, पण लगेच बदल्यात काहीतरी मिळावे अशी अपेक्षा ठेवतो. हीच अपेक्षा आपल्याला दुःखी करते. श्री स्वामी समर्थ शिकवतात, कर्तव्य करा, पण मोबदल्याची अपेक्षा करू नका. जेव्हा आपण निस्वार्थ भावनेने कार्य करतो, तेव्हा ते कर्म थेट परमेश्वरापर्यंत पोचते. चांगल्या कर्माची खरी श्रीमंती. श्री स्वामी समर्थ सांगतात, माणूस पैशाने श्रीमंत होत नाही, तर कर्माने मोठा होतो. पैसा संपतो, सौंदर्य कमी होत जाते, पद कायम राहत नाही, पण चांगल्या कर्माने मिळालेला आशीर्वाद आयुष्यभर आपल्याशी पाठीशी उभा राहतो. म्हणूनच रोज किमान एक तरी चांगले कर्म करण्याचा संकल्प करा. एखाद्याला हसून भेटा, गरजवंताला मदत करा, आईवडिलांची सेवा करा, गरजूंचा आदर करा, गुरुचा आदर करा, गरिबाला अन्न द्या. हेच खरे पुण्य आहे. एका गावात 2 शेजारी राहत होते. एक श्रीमंत होता आणि दुसरा साधा शेतकरी. एके दिवशी मुसळधार पावसात एका वृद्धाचा पाय घसरला. श्रीमंताने खिडकीतून पाहिले, पण तो बाहेर आला नाही. शेतकरी मात्र स्वतः भिजत त्या वृद्धाला उचलून घरी घेऊन गेला, त्याची सेवा केली. काही दिवसांनी शेतकऱ्याच्या शेतात मोठे नुकसान झाले. तो निराश झाला. तेवढ्यात गावातील अनेक लोक मदतीला आले. त्याच्यात तोच वृद्धही होता. त्यांनी गावकऱ्यांना सांगितले, ज्याने माझी संकटात मदत केली, त्याला आज आपण सर्वांनी मदत केली पाहिजे. सर्वांनी मिळून त्याचे शेत पुन्हा उभा केले. तेव्हा शेतकऱ्याला समजले, चांगले कर्म हे कधीच वाया जात नाही. ती योग्य वेळी अनेक पिढीत परत येते. संकट म्हणजे शिक्षा नाही. जीवनात संकटे येतात, पण ती शिक्षा नसतात. ती आपल्या श्रद्धेची आणि संयमाची परीक्षा असते. जो माणूस संकटातही चांगुलपणा सोडत नाही, त्याच्यावर श्री स्वामी समर्थांची कृपा ही कायम राहते. वाईट मार्गाने मिळालेले यश हे काही दिवस टिकते, पण सत्य आणि सत्कर्माचा विजय हे कायमचा असतो. अहंकार टाळा. आजकाल काही लोक मदत करण्यापेक्षा तिचा फोटो काढण्यात जास्त आनंद मानतात. श्री स्वामी समर्थांचा मार्ग वेगळा आहे. मदत करा, पण त्यांची जाहिरात करू नका. दान करा, पण त्यातून प्रसिद्धी मिळण्याचा प्रयत्न करू नका. खरे सत्कर्म हे शांतपणे केले जाते. निसर्ग आपल्याला काय शिकवतो? झाड स्वतःची फळे खात नाही, नदी स्वतःचे पाणी स्वतः पित नाही, सूर्य स्वतःसाठी प्रकाश देत नाही, फुले स्वतःसाठी सुगंध पसरवत नाहीत. निसर्गातील प्रत्येक गोष्ट दुसऱ्यांच्या हितासाठी कार्य करते. मग आपणही दुसऱ्याच्या आनंदाचे कारण का बनू नये? आपल्या जीवनात काय करावे? आजपासून 5 गोष्टींचा संकल्प करा. दररोज किमान एका व्यक्तीशी प्रेमाने बोला. कोणालाही जाणून बुजून दुखवू नका. शक्य तितके निस्वार्थी बनायला मदत करा. प्रत्येक काम हे प्रामाणिकपणे करा. झोपण्यापूर्वी स्वतःला विचारा, आज मी कोणते चांगले कर्म केले? हे छोटे बदल संपूर्ण तुमचं आयुष्य बदलू शकते. श्री स्वामी समर्थांचा हा संदेश आहे की जेव्हा कोणी तुमच्याशी वाईट वागेल, तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका.
कारण दुसऱ्यांचे कर्म त्याच्याबरोबर असतात, पण तुमचे कर्म तुमच्या भविष्याचा मार्ग असतो. म्हणून कोणाचाही द्वेष करू नका, कोणाचा मत्सर करू नका, क्षमाशील बना, दयाळू बना, प्रेमाने वागा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ईश्वरावर विश्वास ठेवा. मित्रांनो, जीवनात काहीच कायम राहत नाही. ना सुख, ना दुःख, ना पैसा, ना पद. पण आपल्या कर्माची नोंद ही कायम राहते. म्हणून अशी कर्म करा की त्याच्यामुळे कोणाच्या डोळ्यात आनंदाश्रू येतील, कोणाचा आत्मविश्वास वाढेल आणि कोणाच्या आयुष्याला नवी दिशा मिळेल. लक्षात ठेवा, वाईट कर्म माणसाचा पाठलाग करते, पण चांगले कर्म देवाच्या कृपेचे कवच बनून आयुष्यभर संरक्षण करते. म्हणून श्री स्वामी समर्थांचा हा संदेश सदैव मनात कोरून ठेवा. चांगले कर्म कधीच वाया जात नाही. प्रत्येक सत्कर्माचे फळ योग्य वेळी, योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात नक्की मिळते. विश्वास ठेवा, सबुरी ठेवा आणि सत्कर्म करत राहा. जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.